आताची महत्त्वाची बातमी की बेळगावमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय इथं आपण बघितलं भाजप आणि शिवसेनेतला एक सुप्त संघर्ष देखील आपल्याला बघायला मिळालेला होता। संजय राऊत यांनी जाऊन तिथं प्रचार केलेला होता, मात्र सध्या बेळगावमध्ये काँग्रेस आघाडीवरती असल्याचं एकूणच दिसतंय। देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवरती आरोप केलेला होता आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला प्रचार करायला यासाठी गेले कारण काँग्रेसला फायदा व्हावा, तसाच फायदा होतोय का बेळगावमध्ये हे बघावं लागेल। नक्कीच बेळगावमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। नक्कीच चॉपरनं बातमी आलेली आहे। बेळगाव पोटनिवडणुकीत काँग्रेस आघाडीवरती निखिला। नक्कीच बेळगाव पोटनिवडणुकीत काँग्रेस आघाडीवर इथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे उमेदवार आहेत शेळके त्यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता, मात्र ते भाजपची मतं खातील आणि काँग्रेसला फायदा होईल हा अंदाज होता आणि भाजपनं तसा आरोपही केला होता। बेळगावच्या या निवडणुकीकडे देखील सर्वांचंच लक्ष असणार। बेळगावमध्ये काँग्रेस सध्या आघाडीवर। तर आपण बघतोय पोटनिवडणुका असतील किंवा पश्चिम बंगाल सारख्या महत्त्वाच्या राज्याची ही मतमोजणी, प्रत्येक कौल सगळ्यात आधी, प्रत्येक निकाल सगळ्यात आधी आपण TV9 मराठीवरती बघू शकणार आहात। बेळगाव मधली बातमी आपण बघतोय। बेळगावमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवरती आहे, तर तिकडे पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं 133 जागांचा कौल TV9च्या हाती आलेला आहे। 66 जागी तृणमूल काँग्रेस तर 64 जागी भाजप। काटेकी टक्कर, नेक टू नेक सामना पश्चिम बंगालमधला। तृणमूल काँग्रेस 66 जागांवर तर सध्या भाजप 64 जागांवर आघाडीवर। काँग्रेस 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। तृणमूल आणि भाजपमध्ये अद्यापही काटेकी टक्कर सुरू। अर्थात इथे पोस्टल मतांची मोजणी जी आहे ती सुरू आहे आणि त्यानंतर काही वेळातच आता ईव्हीएम मधल्या मतांची मोजणी सुरू होईल। त्यानंतर सातत्याने हे आकडे बदलणार आहेत। 292 पैकी 135 जागांचे कल आपल्या हाती। नक्कीच आणि आपण बघतोय पोस्टल मतं जी ती 5 राज्यांची मिळून 13.25 लाख आहेत, जवळजवळ चौपट वाढलेली आहेत आणि असं असताना 2 तास जी आहेत ती जातील आणि त्यामुळे ईव्हीएमच्या मतांना आता सुरुवात होईल। नक्कीच तृणमूल आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। केरळमध्ये LDF 48 तर UDF 12 जागांवर त्या ठिकाणी आघाडीवर आहे। 32 जागांवर आघाडीवर आहे तृणमूल आणि भाजप यांच्यामध्ये। पश्चिम बंगालमध्ये सध्या काटेकी टक्कर, तृणमूल 67 तर भाजप 65, अर्थात 2च जागा यामध्ये फरक आपल्याला पाहायला मिळतोय। तृणमूल आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर, एवढी मोठी टक्कर भाजप तृणमूल काँग्रेसला देईल याविषयीची शंका अनेकांच्या मनात होती, मात्र हे आकडे बरंच काही बोलून जात आहेत। पुढचा हाच ट्रेंड राहणार का, हीच काटेकी टक्कर राहणार का? अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जशी रंगत जाते तसा पश्चिम बंगाल मधला हा निकाल तसाच रंगत जाणार आहे। आणि आपण बघतोय पश्चिम बंगालनं मोदींवरती पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्या प्रकारे आकडे सांगतात तृणमूल 67 ठिकाणी पुढे तर भाजप 65 ठिकाणी, त्यामुळे सुरुवातीपासूनच हा ट्रेंड आपण बघतोय। अगदी नेक टू नेक हा सामना चाललेला आहे, फार फरक हा पडलेला नाही। त्यामुळे हेच जर आकडे राहिले तर मात्र भाजपनं मोठी सरशी केली पश्चिम बंगालमध्ये असंच म्हणावं लागेल। नक्कीच बेळगावकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। सध्या तरी काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पुढे आहे। सतीश जरकीहोळी हे जे आहेत ते सध्या या ठिकाणी पुढे आहेत। भाजपच्या मंगला अंगडी आणि एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। पंढरपूरच्या निकालाकडे देखील आपलं लक्ष असेल। बेळगावच्या पोटनिवडणुकीमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर। तर आपण बघतोय दोन्ही पोटनिवडणुका, मग पंढरपूर, मंगळवेढा किंवा बेळगाव असेल आणि 5ही राज्य या सगळ्याकडचे प्रत्येक कल जे आहेत ते सगळ्यात आधी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। नक्कीच बाबुल सुप्रियो हे देखील आघाडीवर आहेत। भाजपचे बाबुल सुप्रियो सध्या आघाडीवर। टोलियागंज मतदारसंघामध्ये सुप्रियो यांनी आघाडी घेतली आहे। तृणमूलच्या अरूप विश्वास यांच्यावर त्यांनी ही आघाडी घेतली आहे। भाजपचे बाबुल सुप्रियो सध्या आघाडीवर। अरूप विश्वास हे ममता दीदींच्या अगदी जवळचे मानले जातात। बाबुल सुप्रियो सध्या आघाडीवर। तृणमूल काँग्रेस 71 जागांवर आघाडीवर तर भाजप 65 जागांवर सध्या आघाडीवर। पोस्टल मतांमध्ये सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलनंच आघाडी घेतली। 71 जागांवर सध्या तृणमूल काँग्रेस आघाडीवर, भाजप 65 जागांवर आघाडीवर। 139 जागांचे कल आपल्या सध्या हाती। काँग्रेस आणि डावे 3 जागांवर या ठिकाणी आघाडीवर। आणि बेळगावात पोस्टल मतांच्या मोजणीत काँग्रेस पुढे आहे। जारकीहोळींना 2927, भाजपच्या मंगला अंगडींना 2263 मतं, तर बेळगावात पोस्टल मतमोजणीत काँग्रेस पुढे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, काँग्रेसच्या जारकीहोळी यांना 2927 मतं जी आहेत, तर भाजपच्या मंगला अंगडी यांना 2263 मतं। आणि महत्त्वाची बातमी, पोस्टल मतं जी आहेत त्यांची मोजणी सुरू झाली। काँग्रेस इथे सध्या बेळगावमध्ये आघाडीवर। भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच इथे काटेकी टक्कर होणार असंही म्हटलं जात होतं। मंगला अंगडी यांना या ठिकाणी भाजपनं
उमेदवारी दिली, अर्थात सहानुभूती त्यांच्या बाजूने वळेल असंही म्हटलं जातं। मात्र काँग्रेसनं या ठिकाणी मोठा जोर लावला होता। सतीश जारकीहोळी सध्या पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहे। अर्थात शिवसेना देखील प्रचारात उतरली होती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांच्या प्रचाराला संजय राऊत गेले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टीका केली होती। काँग्रेसला फायदा पोहोचवण्यासाठी ही शिवसेनेची खेळी आहे असा आरोप केलेला होता। मात्र हे खरं होताना दिसतंय का? कारण काँग्रेसनं सध्या आघाडी घेतलेली आहे। भाजपच्या मंगला अंगडी या सध्या बेळगावात पिछाडीवरती आहेत। नक्कीच, आणि बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार देखील झाला होता। मग ते शिवसेनेचे मोठे नेते असोत किंवा मग भाजपचे मोठे नेते देखील या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उतरलेले होते। आणि ही निवडणूक भाजपसाठी देखील तेवढीच प्रतिष्ठेची आहे, कारण अंगडी यांच्याकडेच आतापर्यंत ही जागा होती। मात्र आता काँग्रेस ही जागा हिरकावून घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे पाहूयात। 144 जागांचे कल हाती, 148 ही मॅजिक फिगर आहे। या मॅजिक फिगर पर्यंत खरं तर आता आपण पोहोचतोय। 145 जागांचे कल आपल्या हाती। तृणमूल काँग्रेस 76 आणि भाजप 66 जागांवर आघाडीवर। काँग्रेस आणि डावे 3च्या पुढे जाताना या ठिकाणी पाहायला मिळत नाही। मात्र तृणमूल आणि भाजप यांच्यामधला आता हा फरक आपल्याला दिसत असला तरी तो झपाट्यानं कमी देखील होताना पुढच्या आकड्यांमध्ये पाहायला मिळतोय। मात्र क्षणाक्षणाला आकडे बदलत आहेत। आपण बघतोय प्रत्येक जागेवरती टीव्ही 9चं बारीक लक्ष आहे। प्रत्येक कौल तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये 145 जागांचे कौल हाती आलेत। 76 तृणमूल काँग्रेस, भाजप 66, अंतर फार नाही। त्यामुळे हा जर ट्रेंड राहिला तर भाजपची मोठी भरारी म्हणावी लागेल पश्चिम बंगालमध्ये। नक्कीच, आणि भाजपचे बाबुल सुप्रियो सध्या आघाडीवर आहेत। टोलियागंज मधून ते आघाडीवर आहेत। तृणमूलच्या अरूप विश्वास यांच्यावर त्यांनी ही आघाडी घेतली आहे। आताची ही महत्त्वाची बातमी, पश्चिम बंगालमध्ये आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। टोलियागंज मतदारसंघातून बाबुल सुप्रियो यांनी आघाडी घेतली। अरूप विश्वास आपल्याला माहिती आहे अनेक वर्ष मंत्री राहिलेले आहेत पश्चिम बंगालमध्ये, आणि असं असताना बाबुल सुप्रियो यांच्याशी त्यांची ही लढत। आणि आताची सगळ्यात मोठी बातमी मात्र बाबुल सुप्रियो हे सध्या आघाडीवरती असल्याचं एकूणच दिसतंय। तृणमूल काँग्रेस 77 जागांवर 78 जागांवर सध्या आघाडीवर, तर भाजप 66 जागांवर आघाडीवर। काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर। आतापर्यंत 147 जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत। पश्चिम बंगालमधला हा निकाल आपण या ठिकाणी पाहतोय। आकडे खूप सातत्यानं या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहे। मात्र आपण बघतोय पश्चिम बंगालमध्ये 148 ची मॅजिक फिगर आहे आणि आता 148 चे कौल आता आपल्या हाती येणार आहेत। 147 आकडा आधीच झालेला आहे। तृणमूल 78 जागी तर भाजप 66 जागी सध्या आघाडीवरती आहेत। तर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सर्व्या या सध्या आघाडीवरती असल्याचं कळतंय। एक वेळचे त्यांचे सहकारी सुवेंद्र अधिकारी यांच्यावर त्यांनी आघाडी घेतलेली आहे। आणि महत्त्वाची बातमी, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी नेहमीच निवडणूक लढवतात, तिथे त्यांनी आघाडी घेतली आहे। सुवेंदू अधिकारी त्यांना मोठी टक्कर देतील असं वाटलं होतं, मात्र ममता बॅनर्जी यांचा झंझावात अजूनही तिकडे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तृणमूल काँग्रेस 78 आणि भाजप 66 जागांवर सध्या आघाडीवर। तृणमूल आणि भाजपमधली काटेकी टक्कर अद्यापही सुरूच आहे। चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थात ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण साऱ्या देशातल्या एकमेव त्या आपण बघितलं मुख्यमंत्री आहेत। असं असताना 2 टर्म आधीच झालेले आहेत। हॅट्रिक मारणार का पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। कारण भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा सगळा सामना। केरळमध्ये कलांमध्ये सध्या डावे आघाडीवर आहेत। आताची महत्त्वाची बातमी, एलडीएफ सध्या इथे 79 जागांवर आघाडीवर, यूडीएफ 58 जागांवर, तर एनडीए एका जागेवर या ठिकाणी आघाडीवर आहे। केरळच्या कलांमध्ये सध्या डावे आघाडीवर। आताची मोठी बातमी आपण बघतोय केरळमध्ये तसाही भाजपचा फार जोर नाही। केरळात कलांमध्ये मात्र डावे आघाडीवरती आहेत। तर पुन्हा एकदा आता केरळची सत्ता जी आहे ते डावे राखणार का हे मात्र बघावं लागेल। नक्कीच, केरळच्या कलांमध्ये सध्या डावे आघाडीवर पिनराई पुन्हा एकदा सत्ता या ठिकाणी स्थापन करतायत। एक हाती खरं तर त्यांची ही लढत या ठिकाणी होती। ईडीएफने देखील चांगली लढत या ठिकाणी दिलेली आहे आणि 148 जागांचे कल हाती, 151 जागांचे कल हाती, म्हणजे जी मॅजिक फिगर गाठायची आहे ती मॅजिक फिगर या आकड्यांमध्ये, या कलांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। तृणमूल काँग्रेस 81 जागांवर आघाडीवर, तर भाजप 67 जागांवर आघाडीवर। असेच कल जर राहिले तर भाजप पश्चिम बंगालमध्ये या ठिकाणी मोठी बाजी मारताना देखील पाहायला मिळतोय। तृणमूल काँग्रेस 81 आणि भाजप 67 जागांवर आघाडीवर। पश्चिम बंगालमध्ये तृणमूलने आता सध्या आघाडी घेतली आहे। 151 जागांचे कल हाती।
मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये केवळ 3 जागा होत्या भाजपला आणि आता भाजपची भरारी सध्या आपण बघतोय. तर हा जर ट्रेंड राहिला तर काटेकी टक्कर तृणमूल आणि भाजपसाठी. त्यामुळे ही निवडणूक, ही तिसरी टर्म जी आहे ती ममता बॅनर्जी यांच्यासाठी किती कठीण आहे हे या सगळ्या आकड्यांवरून दिसते. अर्थात हे सगळे सुरुवातीचे कौल आहेत, मात्र हा जर ट्रेंड राहिला तर जे तज्ञांना वाटतं तृणमूल आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर, 151 जागेचे कौल पश्चिम बंगालमधले टीव्ही 9च्या हाती. आणि केरळमध्ये डाव्या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. केरळमध्ये कलांमध्ये सध्या डाव्यांना बहुमत मिळताना पाहायला मिळते. सध्या केरळमध्ये डावे विजयाच्या उंबरठ्यावर, तर पश्चिम बंगालमध्ये 151 जागांचे कल हाती आणि तृणमूल काँग्रेस 85 तर भाजप 72 जागांवर सध्या आघाडीवर. आतापर्यंत 160 जागांचे कल हाती. आताची मोठी बातमी आपण बघतो. 160 जागांचे कौल आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये हाती. तृणमूल 85 जागी पुढे तर भाजप 72 जागी. मात्र अंतर जे आहे ते आपण बघतोय फार नाही. त्यामुळे काटेकी टक्कर, नेक टू नेक सामना रंगलेला आहे. T20चा सामना शेवटच्या बॉलपर्यंत कळत नाही तशी स्थिती सध्या पश्चिम बंगालमधली एकूणच दिसते. त्यामुळे कोण बाजी मारणार? पश्चिम बंगालमध्ये कमळ फुलणार आहे का की पुन्हा एकदा ममता बॅनर्जी हॅट्रिक मारणार हे मात्र बघावं लागेल. नक्कीच वैभव. आणि पश्चिम बंगालचे आता 160 कल आपल्या हाती आले. तृणमूल काँग्रेस 85, भाजप 72 आणि काँग्रेस आणि डावे 3 जागांवर सध्या आघाडीवर. तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांना सत्ता स्थापन करण्यासाठी 63 जागा आता इथे लागणार आहेत, तर भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी 76 जागांची आवश्यकता असणार आहे. आणि त्यामुळे आकडे सातत्यानं बदलतायत. या आकड्यांकडे आपलं लक्ष असणार आहे. 161 जागांचे कल हाती. तृणमूल काँग्रेस 86 आणि भाजप 72 जागांवर आघाडीवर. आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सगळ्या देशाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे, ज्या निकालांकडे लक्ष लागलेलं आहे, 86 तृणमूल तर भाजप 72 जागी आघाडीवरती. हे सगळे कौल आहेत. मात्र या सगळ्यात 148 ची मॅजिक फिगर नेमकं कोण गाठतं हे बघावं लागेल. काटेकी टक्कर सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपच्या मध्ये. तृणमूल आणि भाजपमध्ये सध्या 10 पेक्षा अधिक जागांचं अंतर आहे. मात्र हे अंतर फार मोठं आहे असं मानता येणार नाही, कारण आकडे सातत्यानं बदलत आहेत. पश्चिम बंगालमध्ये 161 जागांचे कल हाती आले. तृणमूल काँग्रेस 86, भाजप 72 जागांवर. काँग्रेस आणि डावे 3च्या पुढे सरकताना दिसत नाहीत. त्यामुळे ही लढत फक्त तृणमूल आणि भाजप यांच्यामध्येच होताना दिसते आणि ते देखील काटेकी टक्कर इथे पाहायला मिळते. आणि पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं उपरे आणि स्थानिक असा एक इश्यू जो आहे तो निर्माण केला गेला होता ममता बॅनर्जी यांच्याकडनं. त्यामुळे त्याचा फटका त्यांना बसतोय का हे बघणं देखील अत्यंत गरजेचं आहे. कारण एक मोठा वर्ग हा नाराज झालेला होता पश्चिम बंगालमधला आणि त्यामुळे अर्थात कोणाच्या बाजूने कौल जातो हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. अंतर फार नाही. तृणमूल 87 जागांवर आघाडीवर तर भाजप पश्चिम बंगालमध्ये केवळ आणि केवळ 72 जागांवरती आघाडीवरती. अंतर मात्र फार नाही. नक्कीच वैभव. आणि बेळगावचं जर आपण पाहिलं तर पहिल्या फेरी अखेर इथे सतीश जारकोळी 7584 मतांनी आघाडीवर आहेत, तर मंगला अंगडी यांना 4693 मतं या ठिकाणी आतापर्यंत मिळाले. शुभम शेळके 337. आता शुभम शेळके ही मतं खाणार का, भाजपची मतं खाणार का, यावर काँग्रेसचे सतीश जारकोळी यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि त्यामुळे सध्या बेळगावच्या पहिल्या फेरी अखेर सतीश जारकोळी जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत. काँग्रेस इथे आघाडीवर आहे. बंगालमध्ये तृणमूल आणि भाजप यांच्यामध्ये चुरशीची लढत अद्यापही सुरू आहे. तृणमूल काँग्रेस 88 तर भाजप 72 जागांवर आघाडीवर. लवकरच तृणमूल आणि भाजप 100 गाठणार का? 148 मॅजिक फिगर कोण गाठणार? अचूक आणि वेगवान हे सगळे कौल आणि निकाल आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आतापर्यंत 163 पश्चिम बंगालमधल्या जागांचे कौल टीव्ही 9च्या हाती आलेत. 88 जागी तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांची, तर भाजप 72 ठिकाणी आता आघाडीवरती आहे. काँग्रेस 3 ठिकाणी आघाडीवरती. बेळगावमध्ये पोस्टल मतांमध्ये सध्या काँग्रेस आघाडीवर. सतीश जारकोळी सध्या आघाडीवर आहे. सतीश जारकोळींना इथे 7584 मतं मिळाली आहेत, तर अंगडी यांना 4693 मतं मिळाली आहेत. शुभम शेळकेंना 337 मतं इथे मिळाली आहेत. आपल्यामध्ये देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी गेले होते, संजय राऊत प्रचारासाठी गेलेले होते. असं असताना प्रतिष्ठेची ही लढाई मात्र सध्या तरी काँग्रेस बाजी मारताना दिसते आणि आतापर्यंत 7584 सतीश जारकोळी यांना. आणि बंगालमध्ये सुरुवातीपासूनच तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र भाजप आणि तृणमूल यांच्यामधला फरक खूप मोठा आहे असं दिसत नाही. तृणमूल काँग्रेस 88 तर भाजप 72 जागांवर सध्या आघाडीवर. 163 जागांचे कल आपल्या हाती आले. 292 पैकी 163, 164 जागांचे कल आपल्या हाती.
आणि सातत्याने निखिल आपण बघतोय सुरुवातीपासूनच अंडर 15 हे अंतर राहिलेलं आहे. 15 पेक्षा जास्त जागांपेक्षा जास्त हे अंतर गेलेलं नाही आणि त्यामुळे हे अंतर अतिशय कमी आहे. आता देखील आपण बघतोय तृणमूल 88 तर भाजप 73, 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे ती मॅजिक फिगर तृणमूलकडनं गाठली जाते की भाजपकडनं गाठली जाते आणि भाजपचं कमळ हे उमलतंय हे बघणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही तिसरी निवडणूक म्हणजे तिसरी टर्म इतकी सोपी नाही असंच दिसतंय. नक्कीच बंगालमध्ये सुरुवातीपासूनच तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. फरक फार नाही, फार तर फार 10 आकड्यांचा फरक वैभव या ठिकाणी पाहायला मिळतोय. तृणमूल काँग्रेस 88 आणि भाजप 73 जागांवर सध्या आघाडीवर.